नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून कळवा, खारेगाव, पारसिक नगर परिसरात वारंवार वीज खंडित होत आहे. वास्तविक पाहता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे लोकांची विजेची मागणी वाढलेली आहे. काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून प्राप्त झालेली आहे. विशेषतः पारसिक नगर, जाईजुई, न्यू सबरब, चिनार परिसर या भागात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच खारेगावमधील 90 फीट रोड, ग्लेनमोर रेसिडेन्सी, यामिनी सोसायटी, सुयोग सोसायटी, श्रीजीधाम सोसायटी, कळव्यामधील भुसाराळी परिसरातीलही वीज पुरवठा खंडित होतोय. वारंवार होणाऱ्या व्होल्टेजच्या चढउतारामुळे घरातील विद्युत उपकरणे खराब होत चाललेली आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे खर्च देखील वाढत आहेत. दिवसातून अनेक वेळा कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज खंडित होते. वीज गेल्यामुळे लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना प्रचंड उकाड्याचा व त्रासाचा सामना करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि घरून काम करणाऱ्या लोकांच्या कामात मोठा व्यत्यय येत असतो. या परिसरातील या समस्येची गंभीर दखल घेऊन येथील ट्रान्सफॉर्मर किंवा वीज वाहक तारांमधील तांत्रिक दोष काही असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि वीज पुरवठा सुरळीत करावा. या मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख राकेश पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा महिला सहसंघटक रचना पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोरंट पॉवरच्या खारेगाव येथील कार्यालयात जाऊन टोरंटचे अधिकारी हेमांगी भोगवेकर व शशिकांत कोटेकर यांना या विविध समस्यांचं निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी उपशहर प्रमुख नथू पाटील, विभाग प्रमुख अरविंद सेतावडेकर, उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, उपविभाग प्रमुख उल्हास हळदणकर, शाखा प्रमुख शेखर सावंत, शाखा प्रमुख राधे वराडकर, अमृता लोखंडे, मीनाक्षी पाटील, सुजय म्हात्रे, कुणाल म्हात्रे, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टोरंटोला आपण येण्यामागचा एकच आपला उद्देश होता की वारंवार आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, वीज पुरवठा कमी होते आणि वीज पुरवठा खंडितही होते आणि रात्री अपरात्री वीज जाणे किंवा अनेक विषयांवर प्रॉब्लेम येत आहेत. तसेच लोकही त्रस्त झालेले आहेत. वाढीव बिलं आणि त्याचप्रमाणे यांचे डीपी बऱ्याच ठिकाणी डीपीचे काही कामकाज निघालेले आहेत आणि यांचे वायरिंगसुद्धा सदोष आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा बिलं वाढत आहेत. विशेषतः आपल्या डोंगरातला किंवा कळव्यातला भुसाराळीचा विभाग असो किंवा खारेगावमध्ये असो, पारसिक नगर, वीज वारंवार जाते आणि ती का जाते? कारण आम्ही बिलं तर पूर्णपणे भरतोय आणि नाही बिलं भरली तर तुम्ही कट करता. मग सर्व्हिस प्रोव्हायडर आहात तर तुम्ही त्याप्रमाणे सर्व्हिस देणं सुद्धा गरजेचं आहे. याचाच जाब विचारण्यासाठी आज आम्ही टोरंटोला आले होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी आता याच्या पुढे तुम्ही जेवढा विभाग सांगतायत तिकडचं आम्ही काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे. आज त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की वीज बिल आता नागरिकांना सगळ्यांना जवळजवळ दुप्पटच्या आसपास आलेलं आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे का MERCच्या नियमानुसार आम्ही वीज बिलं तुम्हाला आलेली आहेत, परंतु सदस्य काही ठिकाणी त्यांचा वीज सप्लाय सुद्धा कमी जास्त होतो, व्होल्टेज कमी जास्त होतं, त्याच्यामुळे सुद्धा विजेचा इफेक्ट होते. तर तो नियमित करावा, अन्यथा आम्ही पुन्हा धडक देणार, इथे आंदोलन करणार असा इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे. आज आम्ही इथे खारेगाव, कळवा, पारसिक नगर प्रभागातील सर्वच नागरिकांची जी वारंवार वीज खंडित होण्याचं जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आज आम्ही टोरंट कंपनीच्या इथे आलेलो. आम्ही एवढंच त्यांची मागणी होती की ही सतत वीज का खंडित होते याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि आता जसं उष्णतेचं खूप प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे या उकाड्यामुळे अतिशय त्रस्त झालेल्या नागरिकांची एवढी समस्या आहे की प्रत्येक वेळेला ही वारंवार वीज खंडित का होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये बोला किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं सगळ्यांना त्रास होत आहे. ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, घरी ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात, त्यामुळे हे सतत वीज जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही इथे येऊन टोरंटच्या त्या सर्व अधिकाऱ्यांना हाच जाब विचारलेला आहे की मध्यमवर्गीयांना परवडणार नाही, त्यांच्या खिशाला परवडणार नाही असं बिलाचं वाढतं प्रमाण झालेलं आहे. सतत दरवाढ होत आहे विजेच्या बिलांमध्ये आणि रीडिंग देखील वेळच्या वेळी घेतली जात नाही आहे. कधी कधी रस्त्याच्या कुठल्या कामामध्ये देखील विजेच्या तारा तुटल्या जातात. त्यानंतर व्होल्टेजचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे देखील विजेचं प्रमाण असं कमी जास्त झालेलं आहे आणि त्यांना विचारल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं की हळूहळू याचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि यात सुधारणा करण्यात येईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी
मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेने 2800 कोटी रुपयांच्या TDR घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली विशेष रजा याचिका परस्पर मागे घेतल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. हा घोटाळा डायव्हर्न कंपनीशी संबंधित असून राज्य सरकार आणि महापालिकेच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा अतिशय गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. हे प्रकरण 193 एकर विस्तीर्ण जागेचे असून ती जागा 1980 सालापासून वनविभागाच्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अख्यातत्वीत येते. ही संपूर्ण जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचा 2016चा स्पष्ट आदेश असतानाही त्याचे युनिफाईड DCPR नियमानुसार अशा झोनमध्ये TDR देता येत नसताना महापालिकेने या कंपनीला TDR कसा दिला हा मुख्य प्रश्न आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार होती. मात्र प्रतिवादी कंपनीला नोटीस मिळण्याआधी 26 मे रोजी महापालिकेने सेटलमेंट झाल्याचं कारण सांगत याचिका तडकाफडकी मागे घेतली. यात राज्याच्या विधी व न्याय विभागाने वन विभागाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय असे कोणतेही बांधकाम किंवा विकास करता येत नाही. तरीही हे काम बेधडकपणे सुरू आहे. स्थानिक भाजप आमदार संजय केळकर यांनी 2 दिवसांपूर्वीच या मोठ्या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र त्यांना केवळ प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देता विधानसभेत हा प्रश्न लावून धरावा आणि राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यास भाग पाडावे असं थेट आवाहन मनसेने दिले आहे. या 2800 कोटींच्या महाभ्रष्टाचारामध्ये सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांचा आणि वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप होत आहे. शासनाने या प्रकरणी तातडीने पावले न उचलल्यास अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही स्वतः स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत असं अत्यंत कडक इशारा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वप्नील महिंद्रीकर यांनी दिलेला आहे. सुप्रीम कोर्टात नांगी टाकलेली आहे आणि ती जी पेटिशन आहे, जी स्पेशल लीव्ह पेटिशन ती डिस्पोज ऑफ केलेली आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक कारण म्हणजे ह्याची सुनावणी 20 जुलैला होणार होती आणि ती जी सुप्रीम कोर्टाची जी केस चालली त्याची नोटीस सुद्धा डायव्हर्न कंपनीला सर्व नाही झाली. तर त्या ऑर्डरच्या अनुषंगाने जर तुम्ही बघत असाल, ती जी ऑर्डर आहे ही ती ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलंय की महानगरपालिका बोलते की आमची सेटलमेंट झालेली आहे. तर मग तुम्हाला सेटलमेंटच करायची होती तर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले कशाला? आणि हा जो तुम्ही घाट घातलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचा, तिथे जाऊन जर सेटलमेंट केली आहे तर मग ठाणेकर नागरिकांची ती जी जागा आहे ती महानगरपालिकेलाच जर द्यायची होती त्या विकास म्हणजे त्या कंपनीला, तर त्याच्यामध्ये SLP दाखल नव्हती करायची आणि पहिलाच माघार घ्यायची होती. महानगरपालिकेचा शहर विकास विभाग आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि ह्याच्यात सामील असून याच्या संदर्भात हे जे फक्त एक दिखावा चालला आहे, पण आतून हे सगळे त्या कंपनीच्या बाजूनी लढत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जागा ही 1980 पासून होती. या संदर्भात विभागाने स्वतः जे जॉईंट ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये SPL फाईल करण्यासाठी, SLP फाईल करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं एप्रिलमध्ये. त्या ऍप्लिकेशनच्या नुसार लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही SLP फाईल करू नका. आमचं म्हणणं हे 193 कोटीचा TDRचा घोटाळा झालेला आहे आणि तुम्ही SLP फाईल करत नाही आणि स्वतः शासन सांगतं की बाबा ती जागा त्या समोरच्या कंपनीला देऊन टाका. याच्यामध्ये शासनाचा थेट संबंध येतोय
आणि शासना म्हणजे सत्ताधारी पक्षात याच्यामध्ये काहीतरी साटेलोटा आहे. 17 एकरमध्ये कोकणीपाडा जो तिकडचा आदिवासी बहुल एरिया आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोक वास्तव्य करत आहेत. गरीब आदिवासी कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या त्या 193 एकर जागेमध्ये ते लोक शेती करून करतायत. त्यांच्या शेतीचं काय, त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय, त्यांच्या घराचं काय. आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर पत्रे मारायला सुरुवात झालेली आहे. एवढी घाई कशाला? आणि ह्या संदर्भात स्थानिक आमदार माननीय श्री केळकर साहेबांनी 2 दिवस पहिला सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कधी? टीडीआर भेटल्यावर, जागा कब्जा झाल्यावर, लोकांचे घरं तुटल्यावर कारवाई कधी होणार? सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही खरं याच्यामध्ये पुढे येऊन याच्यावर कारवाई नाही, तुम्ही स्वतः SLP दाखल केली पाहिजे. SLP जी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये जी टेनेबल नाही दिले त्याच्यावर तुम्ही भांडले पाहिजेत आणि तुम्ही हे करून घेतलं पाहिजे जेणेकरून ती 193 एकरची जागा वाचेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिलं याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कॉम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतले का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो तिकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पहिला पालिकेने नांगी टाकली. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे. आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवरती शालेय साहित्याच्या दरामध्ये वाढ होत असताना शालेय कपड्यांचे दर मात्र स्थिर राहिल्याने पालकांना यामध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. विविध शाळांच्या युनिफॉर्मसाठी सध्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी वाढत असून एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध होत असल्याने खरेदीचा ताण काहीसा कमी झाला आहे. CP गोयंका, अंबर सिंघानिया, सेंट जॉन तसेच श्रीमा स्कूलचे व इतर शाळांचे युनिफॉर्म, शूज, सँडल्स आणि इतर साहित्याला मोठी मागणी असल्याचं दुकानदारांनी सांगितलंय. यावर्षी बहुतांश शाळांच्या ड्रेसमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. सध्या अनेक नागरिक गावी गेले आहेत, त्यामुळे जून महिन्यात खरेदीसाठी अधिक गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पालक प्रिया भारती यांनी सांगितलंय की आम्ही दरवर्षी इथूनच खरेदी करतो. योग्य दरात चांगल्या प्रतीचे कपडे मिळतात. लहानपणापासून मुलांच्या शाळेचा युनिफॉर्म इथूनच घेत आहोत. तर पालक ममता मोकाशी यांनी सांगितलं की सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने मोठा त्रास वाचतो. दरही योग्य आहेत आणि दुकानाचा प्रतिसादही चांगला आहे. खूपच छान अनुभव आहे. सगळे एकदम रिस्पॉन्स देत आहेत आणि सगळे एकाच ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे थोडा त्रास कमी झालेला आहे. बाकी काय नाही, बाकी आता बघू पुढे कसं काय असेल. हो, खूप रिझनेबल आहेत दर इकडचे आणि जास्त शोधायला काय लागलं नाही आम्हाला, कारण की ज्या ज्या वस्तू आम्हाला दिल्या त्या सगळ्या इथे एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. हो, छान आहे. क्वालिटी पण चांगली आहे आणि मेन म्हणजे या लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही. आम्ही दरवर्षी इकडनंच घेतो. आम्हाला फुल रिझनेबल रेट्स मध्येच मिळतात. आम्हाला श्रीमाकडनं इकडनं दरवेळेला जे हवं ते नेहमी भेटतं. आम्हाला रिझनेबल रेटमध्येच मिळतं आणि कपडा खूप छान असतो इकडचा. सगळं व्यवस्थित असतं. खूप. माझा मुलगा जसा ज्युनियर KG पासून आहे त्याच शाळेत आहे. तिथे लागल्यापासून आम्ही इकडनंच दरवेळेशी घेतो. एक नंबर आहे, काही डाऊटच नाही त्या बाबतीत. नाही, तसं गडबड वगैरे काही नाही. जो रिझनेबल मागच्या वर्षी जो होलसेल भावाचा रेट होता तसंच सेम या वर्षी पण आहे. रिझनेबल रेट आहे. अजिबात रेट मध्ये काय वाढ केलं नाही. आता तो सुरुवात आहे अजून. आता ते लोक आली नाहीत गावावरून. आल्याच्या नंतर जसं आहे मागच्या वर्षी तसंच यावर्षी घेते. ऑलमोस्ट ठाण्याच्या स्कूलचे ड्रेस अवेलेबल आहेत. CP गोयंका म्हणा, हे अंबर आहे, सिंघानिया आहे, असे आहेत नॉर्मल स्कूल. सेंट जॉन आहे. पूर्ण स्कूलचं युनिफॉर्म आहे. परत शूज, सँडल्स सर्व आहे. एसटी महामंडळाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेत ठाणे विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केलं आहे. एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच ठाणे आगारातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनामध्ये बससेवेची दुरावस्था, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि आगारातील अपुऱ्या सुविधांवरती तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. निवेदनात पावसाळ्यापूर्वी सर्व बसगाड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्यांवरती अन्याय होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने डिझेल खर्चावरती अनुदान द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ते आणि वैद्यकीय भत्ते तातडीने द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानकावरती सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, ग्रामीण व शहरी भागात नवीन ई-बस आणि CNG बस सेवा वाढवण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. ठाणे आगारातील समस्यांवरती प्रकाश टाकताना निवेदनामध्ये म्हटले आहे की आगार परिसरामध्ये महिलांसाठी स्वच्छ शौचालयाची कमतरता आहे, हॉकर्सचा त्रास वाढला आहे, डेव्हिड मशीन बंद अवस्थेमध्ये आहेत आणि रात्रीच्या वेळी गुन्हेगारीचे प्रकार देखील वाढत आहेत. तसेच वंदना एसटी स्टँडच्या रखडलेल्या विकास कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. दरम्यान प्रशासनाने 15 दिवसात सकारात्मक पावले उचलली नाहीत तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे. कोण त्याला जबाबदार उद्या पुढे उद्या काय हे पडलं, उद्या कोण ह्याच्यामध्ये प्रवासी हे झाला त्याला जबाबदार कोण? काय करून घ्यायला लावतो? आज आम्ही येणार म्हणून तुम्ही काम सुरू केलं, तुम्ही एवढे दिवस काम बंद होतं. तिकडे कॉलेज आहे, कॉलेजमध्ये महिलांना फ्री आहे आणि तो पैसे घेतो तिकडून. सगळीकडे घेत होता, तिकडे पण घेतो पैसे. सगळीकडे पैसे घेतात ते लोक, मुलाला पण पैसे घेतात. तर किती दिवस 6 महिने झाले घाण अशीच पडलेली आहे, कोण बघत नाही. हो कॅन्टीन हो तुम्ही कोणतरी महिलांनी जायला पाहिजे. या बस हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेस बांधकाम आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बसस्थानक आहेत त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पोळा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे, पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितलं असेल, आज या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजून त्याचं काय नाही. या परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये. साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉप
एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे. तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल, एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करत आहेत. कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं. या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा लाभले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज बघितलं असेल, ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवायला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं. ठाण्यातील 11 वर्षीय गिर्यारोहक गृहीता विचारे हिने अवघ्या 33 दिवसामध्ये भारतातील 16 राज्यातील सर्वोच्च शिखरे सर करून अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. मिशन इंडिया समिट या मोहिमेद्वारे तिने केवळ धाडस आणि जिद्दीचे प्रदर्शन केले नाही, तर बेटी बचाव बेटी पढाव आणि सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र हा सामाजिक संदेशही देशभर पोहोचवलेला आहे. धाडस, जिद्द आणि चिकाटीच्या बळावरती ठाण्यातील 11 वर्षीय युवा गिर्यारोहक गृहीता विचारे हिने अवघ्या 33 दिवसामध्ये भारतातील 16 राज्यांमधील 16 सर्वोच्च शिखरे सर करत उल्लेखनीय विक्रम नोंदवलेला आहे. मिशन इंडिया समिट 16 राज्ये 16 शिखरे या विशेष मोहिमेद्वारे तिने केवळ गिर्यारोहण क्षेत्रामध्ये यश मिळवले नाही, तर बेटी बचाव बेटी पढाव आणि सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र हा सामाजिक संदेश देशभर पोहोचवण्याचं कार्यही केलं आहे. या मोहिमेची सुरुवात 23 एप्रिल रोजी मुंबईतून झाली होती. तब्बल 33 दिवस चाललेल्या मोहिमेचा यशस्वी सांगता 25 मे रोजी गुजरातमध्ये झालेली आहे. या काळात गृहीताने महाराष्ट्रातील काळसुबाई, कर्नाटकातील मुल्लयानगिरी, पश्चिम बंगालमध्ये संडकफू, मध्य प्रदेशातील धूपगड, गुजरातमधील गिरनार यांचा विविध राज्यातील सर्वोच्च शिखरांवरती यशस्वी चढाई केलेली आहे. या मोहिमेदरम्यान गृहीताने तब्बल 15 विमान प्रवास केलेले आहेत, तर 9141 किलोमीटर हवाई प्रवास, 5480 किलोमीटर रस्ते प्रवास, 718 किलोमीटर रेल्वे प्रवास आणि 130 किलोमीटर प्राई ट्रेकिंग करत तिने देशातील 30हून अधिक शहरांचा प्रवास केलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.